आपलं नवीन घर निर्माण केल्यानंतर लोकं त्याची वास्तुशास्त्र करत असतात. वास्तुशास्त्र करणे का गरजेचं आहे? त्याचं काय कारण असते? वास्तुशास्त्रामध्ये काय महत्त्व आहे? काय सांगणार मला? वास्तुशास्त्र हा जो विषय आहे, हा विषय आपण ज्या घरामध्ये राहायला जातो, पण जे घर ज्या ठिकाणी आपण बांधलेलं आहे, त्या बांधायच्या अगोदर ती जी जमीन आहे, जागा आहे, त्या जागेची हिस्ट्री जी आहे की आपण राहतो तेव्हा, आपण राहायच्या 50 वर्षा अगोदर, त्याच्या 100 वर्षा अगोदर तिथे ज्या ज्या घटना घडलेल्या आहे, त्या ऊर्जेशी आपला संबंध त्या ठिकाणी आल्यावर येतो आणि त्याचे आपल्या जीवनात जे परिणाम होतात ते जाणून घेण्यासाठी वास्तुशास्त्राचा उपयोग आहे. आपण एखादं घर बांधल्यानंतर तिथे राहायला जातो आणि त्या संबंधित जी आपण शांती करतो तिला वास्तुशांती म्हणतात. वास्तुशांती यासाठी केल्या जाते कारण घर बांधकाम करताना जी विटा, रेती, सिमेंट अथवा धातूची जी साधने वापरली जातात त्याच्यामध्ये ज्या सूक्ष्मजीवाची हत्या होते, जाणता अजाणता, त्याचा दोष दूर व्हावा आणि कोणत्याही जीवाचा आपल्याला दोष लागू नये आणि आपण ज्या घरामध्ये जातो आहोत त्या घरामध्ये कायम आपल्याला दैवी सुरक्षा राहावी, एक कवच राहावं. ऊन, थंडी, वारा, पाऊस याच्यापासून तर आपलं घर आपलं रक्षण करते, पण ज्या दिसणाऱ्या न दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्यापासूनही आपलं रक्षण व्हावं म्हणून वास्तुशांतीचं विशेष महत्त्व आहे. आणि वास्तुशास्त्रामध्ये घर आपण ज्या भूमीवर बांधतो, भूमीचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. काही जागेवर पिवळ्या मातीचा थर जास्त असतो, काही जागेवर काळी खडकाळ जमीन असते, काही जागेवर लाल, पिवळट किंवा लालसर माती असते आणि काही जागेवर पांढरी वालुकामय माती असते. अशा प्रत्येक मातीवर शास्त्रानुसार वास्तू बांधायची वेगळी आणि एक शास्त्रीय पद्धत वेगळी आहे. आणि त्यानंतर ही जी आपली स्वतःची जन्मपत्रिका असते, जन्मरहस असते, त्यानुसार आपल्याला कोणती वास्तू कशा पद्धतीने आपली बांधली पाहिजे त्याचंसुद्धा एक स्वतंत्र शास्त्र आहे. आपल्या इथे आपण वास्तू जर बांधलेली असेल तर त्यातले दोष कसे दूर व्हावे त्या संबंधित मार्गदर्शन करतो. आणि ज्यांना वास्तू बांधायची आहे, बांधायची बाकी आहे, त्यांना आपण त्यांच्या इच्छेनुसार प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्यांना आपण मार्गदर्शन करतो. आणि वास्तुशास्त्राचा हा एक घरगुती विषय झाला, परंतु जे औद्योगिक आहेत, व्यावसायिक आहेत, ज्यांच्या कारखान्यांच्या जागा आहेत, प्रोफेशनल कॉम्प्लेक्स आहेत, कमर्शियल कॉम्प्लेक्स आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा वास्तुशास्त्राचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे.